माणूस मेल्यानंतर पुन्हा श्वास घेऊ शकतो का? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलवर. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून समोर आलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रामटेक येथील 103 वर्षाच्या गंगाबाई साखरे यांचं वयामुळे आज सकाळी निधन झालं. कुटुंबियांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांचा श्वास नाही, हालचाल नाही आणि शरीर हे सुद्धा थंड पडलेलं होतं आणि डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू झाल्याचं समजून अंत्यविधीची तयारी सुरू केली. पण शेवटच्या क्षणी घडलेला तो क्षण आज सगळ्यांना हादरवून गेला. अंत्यविधीच्या तयारी दरम्यान अचानक गंगाबाईच्या पायाची बोटं हलली. क्षणभर सगळे अवाक झाले. पुन्हा लक्ष दिलं आणि गंगाबाईंनी हळू श्वास घेतला. घरात एकच गोंधळ उडाला. काही क्षण आधी मृत मानलेली आजी जिवंत होती. त्यानंतर डॉक्टरांना पुन्हा बोलवण्यात आलं. तपासणीनंतर गंगाबाई शुद्धीत असल्याचं स्पष्ट झालं आणि विशेष म्हणजे गंगाबाईंनी स्वतः उठून सुद्धा बसल्या. ही घटना समोर येतात मृत्यूवर मात, देवाचा चमत्कार, जिवंतपणाचा विजय अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. काही जण भावुक झाले तर काहींनी वैद्यकीय निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले. तज्ञांचं म्हणणं आहे अतिवृद्ध व्यक्तीमध्ये कधी कधी श्वास इतका मंद असतो की तो जाणवत नाही. त्यामुळे मृत्यू घोषित करण्याआधी विशेष तपासणी करणे गरजेचं आहे. ही घटना चमत्कार आहे की आपल्याला मृत्यू समजण्याच्या पद्धतीवर पुन्हा विचार करायला लावणारा इशारा आहे. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.